प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्ती के लिए येशू ख्रिस्तांची मदत नावाची सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 19 जुलै 2025 शनिवार. वेळेची सदुपयोग करा. जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत आपल्याला त्याने पाठविल्याची कामे करणे आवश्यक आहे. रात्र येत आहे जेव्हा कोणीही काही करू शकणार नाही. योहान 9 अध्याय वचन 4. येशूने वेळेचे महत्त्व पूर्णपणे ओळखलेले होते. त्यांचे पृथ्वीवरील सेवाकाल केवळ 3.5 वर्षांची होता, पण त्या अल्पकालात त्याने अनेक शिष्य घडवले आणि प्रशिक्षित केले. त्याने सांगितले, दिवसाचे 12 तास असतात नाहीत काय? जो कोणी दिवसाचे वेळेस चालतो तो अडकत नाही, कारण या जगाचे प्रकाशात तो चालतो. योहान 11 अध्याय 9 वचन. आपल्याला या जगात अडकू नये म्हणून प्रभूने आपल्याला त्यांची प्रकाश दिला आहे आणि आपल्या आत्मिक प्रवासासाठी पवित्र आत्मा दिला आहे, जो आपल्याला मार्गदर्शन करतो. मग आपण जेव्हा प्रकाश आपल्या सोबत आहे तेव्हा त्यांची योग्य उपयोग करायला नको काय? दुःख यांचे वाटते की अनेक ख्रिस्ती युवक युवती, विशेषतः ग्रामीण भागातील, आपला वेळ वाया घालवतात. अनेक भगिनींनी तासनतास काल्पनिक कादंबऱ्या किंवा निष्कारण मासिके वाचण्यात वेळ घालवला आहे. पण एखादा वेळ निघून गेला की तो परत येत नाही. जसा कारण्याचे खाली गेलेल्या पाण्याची प्रवाह परत येत नाही. प्रिय देवाची मुला-मुली, दिवसातील प्रत्येक तासाची योजना करा. आपल्या जीवनाला एक निश्चित हेतू असू द्या. प्रत्येक सकाळी आनंदाने घोषित करा, हा दिवस परमेश्वराने निर्माण केला आहे आणि त्याच्या आनंदित यावे. बायबल म्हणते, अंधार होण्याच्या आधी सकाळी तो उठून एकाच स्थळी जाऊन प्रार्थना करत होता. मार्क 1 अध्याय 35 वचन. स्तोत्रकार देखील सकाळी उठून परमेश्वराला शोधायचा. मी पहाटे उठून मदतीसाठी रडतो, तुझ्या वचनावर मी आशा ठेवतो. स्तोत्र 119 अध्याय वचन 146 वचन. पहाटे मला तुझ्या आभार प्रेमाची संदेश मिळू दे, कारण मी तुलाच माझा विश्वास दिला आहे. तू मला योग्य मार्ग दाखव, कारण माझे जीवन मी तुलाच समर्पित केले आहे. स्तोत्र 143 अध्याय 8 वचन. जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात देवाची उपस्थितीत करता तेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला त्या दिवसाचे सर्वोत्तम उपयोग कसा करायचा हे शिकवेल. काही वेळ तुम्ही कुठेतरी वाट पाहत असाल किंवा लांब प्रवासात असाल, त्या क्षणाचाही सदुपयोग करता येतो. एक चांगले आत्मिक पुस्तक जवळ ठेवा, कल्वरीकडे नजर लावा आणि ख्रिस्तावर मनन करत राहा. प्रिय देवाची मुला-मुली, असे केल्याने तुम्हाला शाश्वत आशीर्वाद प्राप्त होतील. विचारार्थ वचन. आम्हाला आमचे दिवस मोजण्याची शिकवण दे, म्हणजे आम्ही संगतपणाचे मन प्राप्त करू. स्तोत्र 90 अध्याय 12 वचन. आजचा बायबल वाचन सकाळी स्तोत्र 23 अध्याय 24 अध्याय 25 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्य 21 अध्याय 18 वचन ते 40 वचन. धन्यवाद.